नमस्कार शेतकरी मित्रांनो कोल्हापूरसह राज्यातील अनेक भागामध्ये दूध भेसळीविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. दुधामध्ये पाणी, स्टार्च, युरिया आणि डिटर्जंट सारख्या घातक पदार्थाची भेसळ होत असल्याने प्रकार आता उघड झालेले आहे. आता बऱ्याच ठिकाणी जालन्यामध्ये सुद्धा खूप मोठी कारवाई झालेली आहे. तिथं बोगस तूप पकडले गेलेले आहे. जनावरांच्या चरबीपासून व पाम तेलापासून बनवल्या जात असलेलं तूप त्या ठिकाणी पकडलेलं आहे. पण या कारवाईचा आता त्या ठिकाणी सुद्धा धाड पडलेली आहे. पण या कारवाईचा सर्वात मोठा फायदा कोणाला होणार, तर याचे उत्तर आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना. कारण भेसळयुक्त दूध बाजारात येते तेव्हा शुद्ध दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. कमी खर्चात भेसळयुक्त दूध विकले जात असल्याने बाजारातील दरावर दबाव येतो. परिणामी शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाचा योग्य मोबदला मिळत नाही. आता जर प्रशासनाने भेसळ करणाऱ्यावर कठोर कारवाई केली तर बाजारात शुद्ध दुधाची मागणी वाढू शकते. यामुळे दूध संघ आणि खासगी डेअऱ्यांना अधिक दराने दूध खरेदी करण्याची गरज भासू शकते. मात्र आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की शेतकऱ्यांच्या दुधाला 50 ते 60 रुपये लिटर खरंच दर मिळू शकतो का? तर मित्रांनो, ग्राहकांना विकले जाणारे दूध हे आज अनेक ठिकाणी 55 ते 70 रुपये लिटर दराने विकले जाते. पण यातील वाहतूक प्रक्रिया, पॅकेजिंग आणि इतर खर्च वजा केल्यानंतर शेतकऱ्याला दर दिला जातो. तज्ज्ञांच्या मते जर दूध उत्पादन कमी राहिले आणि भेसळीवर नियंत्रण आले आणि बाजारात शुद्ध दुधाची मागणी वाढली तर गाईच्या दुधाचे दर हे निश्चितच 45 ते 55 रुपयापर्यंत पुढे जाऊ शकतात. काही भागात उच्च फॅट असलेल्या दुधाला 50 ते 60 रुपयापेक्षाही जास्त दर मिळू शकतो, असा आता काही तज्ज्ञांना अंदाज वर्तवलेला आहे. परंतु राज्यभर सर्व शेतकऱ्यांना तत्काळ 50 ते 60 रुपये प्रति लिटर दूध मिळेल असं म्हणता येणार नाहीये. मात्र एक गोष्ट नक्की आहे, भेसळमुक्त दूध व्यवसाय आणि शेतकऱ्यांना योग्य दर ही काळाची आता गरज आहे. तुमच्या मते शेतकऱ्यांना दुधाला किमान किती दर मिळायला हवा? 40 रुपये की 50 रुपये की 60 रुपये? हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इतरांनाही माहिती शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.